नमस्कार मित्रांनो, एका नवीन व्हिडिओमध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत आहे. तर मित्रांनो, आज आलो बघा रानामध्ये सकाळी 5 वाजता आणि आल्याच्या नंतर खूप काम होतं आणि बघू शकता तुम्ही सरकी. तर मित्रांनो, आल्याच्या नंतर आपलं कसं बघू शकता तुम्ही सरकीला कसं पाहतं लागले आणि तुम्ही म्हणतात आपली तुरी पण रानात ठेवायला पाहिजे. तर आपल्या रानामध्ये तुरी पण आहे बघू शकता तुम्ही आणि इकडं पातं पण बघू शकता किती लागलेलं आहे सरकीला. आणि आता सकाळीच आलो होतो रानामध्ये ढोराचं शेणपाणी करण्यासाठी आणि रानामध्ये आल्याच्यानंतर ही कायऱ्या बघा सरकीला कसे लागले, पातं कसं लागले. तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करून जा मित्रांनो. मित्रांनो, यंदा कापस चांगली आहे पण अंदाज वाटत नाही भाव भेटणार म्हणून. तर सरकार तर काही आपल्याकडे लक्ष देत नाही. तर बघू शकतात तुम्ही आता आलो रानामध्ये. तर मित्रांनो, एकच सरकी लावली बघा. सरकी खूप जमली आणि जमल्यानंतर सरकारनं भाव दिला नाही तर भावने दिला तर सरकीला आता काय होणार. तर मागच्या वर्षी कपाशीला भाव मिळाला फक्त 7-7.5 हजार. तर यंदा चांगला भाव नाही मिळाला तर सरकार आपलं कसं होणार शेतकऱ्यांचं बघू शकतो तुम्ही. आज आलो होतो रानामध्ये तर बघा तुम्ही आता शेतकऱ्यांना यंदा भाव मिळाला नाही. नाहीतर यंदा कपाशी 7.5 हजारांना नाही तर 7 हजारांना देणं पडणार आहे भाव नाही मिळाला तर. बघू शकतो तुम्ही सकाळचं आलेलं आहे आणि आल्याच्यानंतर म्हणजे रानामध्ये मित्रांनो असं असतं की भाव सरकारनं द्यायला पाहिजे. आपल्या तिकडून चायनाकडून कापूस आणतात आणि आपल्याकडून घेत नाही असं सरकारचं हे. तर मग तुम्ही पण कापसाचं जर पाहिजे असला भाव तर नक्की कमेंट करून सांगा की आपल्याला 11,000 भाव द्यायला पाहिजे सरकारनं मित्रांनो. तर तुम्ही बघू शकता तिथल्या रानामध्ये भारी भारी कापूस लावला आहे आणि त्याला पाणी द्यावं लागतं, खत टाकावं लागतं. त्याचं खर्चच नाही निघाला तर आपण काय करायचं मित्रांनो, नक्की सांगा कमेंट करून. तर बघू शकता तुम्ही मित्रांनो आपलं तसं झालं आहे शेतकऱ्यांचं आणि पुन्हा सायबीनला तसंच भाव आहे. सायबीनला पण भाव देऊ नाही राहिले शेतकऱ्यांचा. 4300-4400 भाव झाली आहे. तर कसं होणार शेतकऱ्यांचं तुम्ही नक्की कमेंटद्वारे कळवा. आणि व्हिडिओ जर आवडला तर नक्की चॅनलला सबस्क्राईब आणि व्हिडिओ लाईक करा. आणि इकडं बघू शकता तुम्ही आता वातावरण आहे, धुई पण पडलेली आहे बघा मित्रांनो. धुईमुळे जो रोग येतो सारख्यावरती तो पिवळट रोग येतो आणि पाऊस पण येतो आहे. पण आपल्याकडे जे पिवळट रोग आहे मित्रांनो त्याला खत टाकावं लागेल नाही तर औषध मारावं लागेल. ते करून घ्या. चला मग भेटूया उद्या एका नवीन व्हिडिओमध्ये. जय हिंद, जय महाराष्ट्र.